शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टेम्पोचा शोध घेत असताना पोलीस सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत होते। आरोपी टेम्पोसह पुणे बसस्थानकासमोर येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली। पोलिसांनी तत्काळ पुणे बसस्थानक येथे जाऊन टेम्पोचा पाठलाग करून आरोपीस पकडलं। त्याने त्याचं नाव जहीर सादिक शेख असं सांगितलं। अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळे निर्माण होत असल्यामुळे उपनगरांमध्ये नागरिक वास्तव्यासाठी आकर्षित होत आहेत। नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामांमुळे विकसित शहराची निर्मिती होत आहे। गुलमोहर रोड हा शहरातील प्रमुख रेसिडेन्सी परिसर म्हणून ओळखला जात असून येथील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे प्राधान्याने केली जात आहेत। शहर आता विकास कामांच्या माध्यमातून वेगाने बदलत असून विकासाची घोडदौड सुरू झाली आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। काँग्रेस पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आता 3 जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यात। पक्षाने संघटन सृजन अभियान अंतर्गत पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचं जाहीर केलं होतं। अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना दोघांची पुनर्नियुक्ती झाली आहे, तर तिसऱ्या अध्यक्षांची नवीन नियुक्ती झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसनेही ग्रामीण जिल्ह्याचे विभाजन करत 3 जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यात। सोमवारी दुपारी भिंगार परिसरातील सौरभ नगर येथे 20 वर्षीय रोशन प्रमोद परदेशी या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अहिल्यानगर येथील MIDC परिसरातील ग्लोबल ट्रेडिंग कंपनीला भीषण आग लागली। आगीच्या रौद्र रूपामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेत कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे। आगीचे नेमके कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।